तर हाय मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे, आपण पाहू शकता हातलाई देवीच्या मंदिरात. तर धाराशिवचं खूप मोठं फेमस मंदिर आहे डोंगरावरती. तर आपण पाहू शकता खूप सारे झाडी हिरवळ आहे. सध्या एकदम उन्हाचे दिवस आहेत, तरीसुद्धा आपण पाहू शकता पाण्याचा या ठिकाणी झाडांना वापर केलेला आहे पुरेपूर. आणि सुंदर असं या ठिकाणी बसण्यासाठी डेस्कसुद्धा लावलेले आहेत. तर आपल्या एकदम समोर आपण पाहू शकता हातलाई देवीचं मंदिर. तर चला जाऊया मंदिरात दर्शन घेऊ. तर ह्या प्रकारे आपण पाहू शकता मंदिर आपल्या समोर आहे एकदम. तर आता मंदिरात जाऊन आपण दर्शन घ्यायचं आहे. तर चला. तर त्या ठिकाणी आपण पाहू शकता देवीचं मंदिर. तर चला आपण आतमध्ये जाऊ मंदिरात. तर खूप छान असं या ठिकाणी सध्या एन्व्हायरमेंट आहे. एकदम सुंदर असं वातावरण. परिसरसुद्धा एकदम शांत आहे. आज जास्त गर्दी नाही मंदिरात. तर आता आपण मध्ये जाऊया मंदिरात दर्शन घेण्यासाठी. पाहूया देवीचं मंदिर किती सुंदर आहे. आणि पुरेपूर या ठिकाणी आपण पाहू शकता बांधकाम या ठिकाणी मंदिराचं झालेलं आहे पूर्णपणे. तर आपण पाहू शकता समोरच देवीचं मंदिर आणि पुढे आपण पाहू शकता सभागृह मोठंसं. या ठिकाणी कार्यक्रम होतात. तर आता आपण बेल वाजून घंटी वाजून दर्शन घेऊया. तर आतमध्ये आपण पाहू शकता हातलाई देवी. तर आता आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. आणि हे आहे आपली हातलाई देवीचं सुंदर असं मंदिर. ज्या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्णपणे दगडी काम केलेलं आहे. जुन्या पद्धतीचं बांधकाम भक्कम असं. या ठिकाणी आता आपलं दर्शन होत आहे. तर आपण पाहू शकता. तर आपण फोटोसुद्धा घेऊया एक दोन. तर आता मध्ये गर्दी झालेली आहे मंदिरात दर्शनासाठी. तर आता गोल प्रदक्षिणा घेऊन आपण दर्शन घेणार आहोत. तर मंदिराच्या पाठीमागं आपण पाहू शकतो खूप सारी हिरवी झाडे लावलेली आहेत. सुंदर असं या ठिकाणी नियोजन झाडांचं आहे. गोल मंदिराच्या भोवतालचा परिसर गोल असं पूर्ण रोड आहे मंदिरासाठी. उंच झाडे, खूप सारे पक्षी या ठिकाणी राहतात उन्हाच्या दिवसात. तर एकदम सुंदर असा परिसर हातलाई देवी मंदिराचा. एकदम पाहण्यासारखं आहे. सुंदर असं वातावरण. तर या ठिकाणी आता आपण गोल फिरून मंदिराला दर्शन घेऊया. समोरच पाहू शकता कोरिअँडर. तर या ठिकाणी मंदिरात खूप शांतता आहे आणि पाठीमागची झाडं, सुंदरता खूप मस्त आपल्याला शांतता अनुभव देते या ठिकाणी. तर एकदम उंच डोंगरावर आहे हा परिसर. थोडे केस नीट करून घेऊया आपण. पाठीमागच्या ठिकाणी जो काय मंदिराचा भाग आपण पाहिलेला आहे त्या ठिकाणी दर मंगळवारी शुक्रवारी कार्यक्रम होतात. आणि एकदम सुंदर असा हा मंदिराचा भाग पाठीमागचा.
तर दर्शन घेऊन आता आपण जाऊया समोरचा भाग पाहण्यासाठी. समोरसुद्धा खूप सुंदर असं गार्डन आहे हातलाई देवीच्या मंदिरासमोर. त्या ठिकाणी सुद्धा खूप झाडं आणि समोरच तळंसुद्धा आहे त्या ठिकाणी. तर आपण पाहू शकता आपण सध्या आलेलो आहे मंदिराच्या. आता पुढे जायचं आहे आपल्याला. पाहू शकता त्या ठिकाणी खूप मोठं तळं मंदिराच्या खालच्या बाजूस. एवढ्या उन्हाळ्यातसुद्धा त्या ठिकाणी भरपूर पाणी आहे. प्राण्यांसाठी हे ते खूप सुंदर असं त्या ठिकाणी झाडे आहेत आणि त्या ठिकाणी आहेत तळा खूप मोठं. तिथूनच या ठिकाणी पाण्याचं नियोजन झालेलं आहे डोंगरावरती. झाडांना सुद्धा पाणी उन्हाळ्याच्या दिवसात मिळते त्या ठिकाणी. तर चला आता आपण जाऊया गार्डनकडे. तर आपण पाहू शकता समोरच खूप सुंदर असं गार्डन आहे या मंदिराच्या. दिवड सापासारखा एक प्राणी. तर या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची सुंदर अशी झाडं आपल्याला पाहायला मिळतात. वनस्पती खूप सारे लावलेले आहेत आणि ठिबक सिंचनाने याला पाणी पुरवलं जातं. हिरवागार निसर्गरम्य वातावरणाचा हा परिसर आहे झाडांनी गच्च भरलेला. या ठिकाणी आपण पाहू शकता स्प्रिंकलरद्वारे पाणी देत आहेत झाडांना. पूर्णपणे पाण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि पाहू शकता सुंदर असे झाडं आणि खालच्या साईडला रोड गेलेला आहे. त्या ठिकाणी खूप मोठे गोल गोल थांबण्यासाठी जागा केलेली आहेत. तिथून आपण पूर्ण व्ह्यू पाहू शकतो आजूबाजूचा निसर्गाचा आणि दूरवरचं तळंसुद्धा आपण पाहू शकतो. तर त्या ठिकाणी खाली आहे तो रोड. ह्या बाजूस आपण पाहू शकता झाडं लावलेली आहेत हातलाई मंदिराच्या समोर. निसर्गरम्य वातावरण. बाहेरच्या गर्दीपेक्षा शहरांच्या गर्दीपेक्षा एकदम निवांत असं स्थान आहे बसण्यासाठी. आणि या ठिकाणी येऊन मंदिराचं दर्शन आपण लाभ घेऊ शकतो. तर आता आपण पाहू शकतो या ठिकाणी किती हिरवळ आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाठीमागच्या साईडला आपण पाहू शकता किती सारी झाडं लावलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये आपण पाहू शकता लिंबाची झाडं आहेत. वेगवेगळ्या प्रकारची फळांची सुद्धा झाडं या ठिकाणी पाठीमागे लावलेली आहेत. आणि हा सुंदर असा निसर्गाचा आनंद या ठिकाणी आपण घेऊया. पाठीमागच्या ठिकाणी सुद्धा खूप सारे वेगवेगळे वनस्पती झाडं आणि एकदम सुंदर असं या ठिकाणी यंदा पाण्याचं ठिबक सिंचनाचं नियोजन केलेलं आहे. ॲलोवेराचे झाड आहेत आणि सोबतच आपण पाहू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत आणि उन्हाळ्यात त्यांना पाणी मिळावं यासाठी पाईपलाईन या ठिकाणी मस्त एकदम ठिबक सिंचन स्प्रिंकलरचा वापर केलेला आहे. वनस्पतींना पाणी मिळावं याच्यासाठी पूर्णतः नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्या कारणाने या ठिकाणी निसर्गरम्य आणि हिरवं वातावरण कायम राहील प्राण्यांसाठी आणि माणसांसाठी सुद्धा. तर पाहू शकता या ठिकाणी गार्डन सुंदर असं जास्वंदीचं झाड पाहू शकता किती सुंदर आहे. तर फुलपाखरं सुद्धा खूप आहेत या ठिकाणी. फुलांच्या आणि हिरवगार झाडांच्या मध्ये
भरपूर फुलपाखरांचा या ठिकाणी वास आहे. आणि उंच टेकडीवरती असलेले हे मंदिर हातलाई देवीचं खूप उंच वरती जाण्याचा मार्ग सुद्धा खूप मजेदार आहे. वळणं आणि जंगलातून जाणारा हा मार्ग खालच्या भागात आपण पाहू शकता पूर्ण दाट हिरवळाची ग्रीनरी या ठिकाणी केलेली आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. खाली लोक जातात, पायी जाण्याचा मार्ग आहे खाली. वाव, सुंदर असं झाड. भरपूर जांभळाची, चिक्कूची झाडं या ठिकाणी पाहायला मिळतात. पाणी या ठिकाणी सध्या चालू आहे ठिबकणे झाडांना. कडक उन्हात पाण्याची पूर्ण सोय केलेली आहे झाडांसाठी. तर अशा हिरव्या निसर्गात येण्याचा आनंदच वेगळा आहे. हातलाई देवीची खूप मोठी कृपा या डोंगरावरती आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण पाणी किती प्रेशरने येत आहे. तर चला आता आपण जाऊया खालच्या ठिकाणी. तर या ठिकाणी पाहू शकता दगड खूप सारे आणि या ठिकाणी खूप मोठं ठिकाण, ज्या ठिकाणावर आपण पूर्ण व्ह्यू पाहू शकतो खालचा, ज्या ठिकाणी तळे आहे आणि ज्या ठिकाणी खालचा परिसर आपल्याला पूर्णपणे दिसतो. या प्रकारचे या ठिकाणी 2 सिमेंटचे खूप मोठे राऊंड केलेले आहेत. आणि हे पाहू शकता आपण खालच्या साईडला खूप मोठं तळ डोंगराच्या पायथ्याशी. पाहू शकता आपण या दिवसात प्राण्यांना, जनावरांना या ठिकाणी पाण्याची पूर्ण सोय आहे. खाली आहे सुंदर असा झाडे आणि सुंदर असे सगळे पाहू शकता डोंगराच्या पायथ्याशी वनस्पती. एकदम रम्य असं वातावरण या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी तळ, खाली झाडे. तर या ठिकाणी माकडं सुद्धा खूप सारी आहेत या जंगलात, कोल्हे आहेत. चला आता आपण जाऊया गार्डनच्या बाहेर. पाहू शकता फुलपाखरं किती सारी. आहा, खूप सारे फुलपाखरं या ठिकाणी फुलांचा आनंद घेताना दिसत आहेत आपल्याला. तर या ठिकाणी आता आपण झाडांचा, वनस्पतीचा आनंद घेत आपण जाऊया खाली. या ठिकाणी मंदिराच्या आपल्याला गोल प्रदक्षिणा घालून आपल्याला जायचं आहे खाली डोंगराच्या. या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर अशी फुलं आहेत. तर या ठिकाणी आता गोल मंदिराला प्रदक्षिणा घालून आता आपल्याला जायचं आहे खाली. नंतर आपण आपल्या मोटरसायकलवर बसून आपण हे घाटाचा रस्ता पार करायचा आहे आपल्याला. मी दाखवणार आहे आपल्याला किती सुंदर आहे तो वळणाचा रस्ता. तर चला आता आपण खाली जाऊयात. तर चला आता जाऊया आपण खाली. खाली जाण्यासाठीचा आपण मार्ग पाहू शकता. खूप सुंदर आणि झाडांच्या मधूनचा हा रस्ता जो की आपल्याला खाली नेतो पार्किंगपर्यंत. गाडी आणण्यासाठी वरती परमिशन नाही आहे, गाड्या खालीच लावू शकता आपण. मंदिराच्या खाली अर्धा किलोमीटर आपल्याला गाड्याची पार्किंग मिळते. त्या ठिकाणी आपण पार्किंग करू शकता आणि तिथून नंतर आपण वरी चालत यायची आहे. तर हे पाहू शकता आपण खाली जाण्याचा मार्ग.
या ठिकाणी आहे व्यायामाची जिम सारखे. या ठिकाणी आपण पाहू शकता मशीनी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत पार्किंगमधल्या. एक्सरसाइज मशीन, या ठिकाणी येऊन सकाळ सकाळी आपण व्यायामसुद्धा करू शकता. तर हा असा आहे आपला परिसराचा आनंद. तर या ठिकाणी आपण पाहू शकता आजूबाजूचा हा परिसर. इथून आता आपल्याला जायचे आहे खाली. खाली गेल्यानंतर आपण डोंगरांच्या रोडचा आनंद घेत आपल्याला खाली निघायचं आहे घाटाच्या. तर चला आता आपण आपल्या गाडीवर बसूया. आपल्या गाडीवर बसून आता आपल्याला जायचं आहे रोडच्या खाली. तर आता मी दाखवतो तुम्हाला हातला देवीला यायचा रोड कसा आहे वळणाचा. तर पाहत राहा. ₹180 received on PhonePe.